राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे राज्य उपाध्यक्ष रमेश कदम आपल्यासोबत आहेत. याची बातचीत करणार आहे. कशा पद्धतीने हे वक्तव्य आलेलं आहे राणेंचं, नितेश राणेंचं आणि तुम्ही कसं बघताय याकडं? नाही, एक 5-6 दिवसाच्या पेपरमध्ये मी ही बातमी वाचली की देवगडचे आमदार सन्मान्य नितेश राणेंनी हे स्टेटमेंट केलेलं आहे. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की मी आता गेले 40-50 वर्ष या कोकणच्या राजकारणामध्ये आणि विशेषतः सर्व समाजामध्ये काम. आता हे काम करत असताना मुस्लिम समाजाबद्दलचं असं स्टेटमेंट करणं एखाद्या समाजाबद्दलचं हे काय लोकशाहीला धरून नाही. कारण परिस्थिती अशी आहे की या भारतामध्ये सर्व प्रकारच्या सर्व जाती धर्माचे लोक राहतात आणि घटनेप्रमाणे प्रत्येकाला समान न्याय त्या ठिकाणी दिला जातो. आणि विशेषतः देशामध्ये राहणाऱ्या कुठच्याही समाजाच्या माणसाला एखाद्या आपल्या समाजासाठी एखादी गोष्ट शासनाकडनं प्राप्त करून घेण्याची किंवा मागण्याचा नैतिक अधिकार आहे, तो त्यांचा हक्क आहे. मग तो जर समजा त्याने मिळत नसेल तर त्याच्यासाठी संघर्ष करणं. बाबासाहेबांनी सांगितलं आहे की बाबा संघर्ष करा आणि न्याय मिळवा. तर त्या दृष्टीनं जर कोणी एखादा रस्त्यावर उतरला आणि उतरून जर समजा न्याय मागितला तर ती चुकीची गोष्ट आहे असं मी म्हणणार नाही. आणि केवळ आता आज इतर समाज पण त्या दृष्टीनं आपल्या न्यायी हक्कासाठी निंदा संघटना, मग कर्मचारी असतील तर ते आपल्या वेतनवाढीसाठी करतायत, इतर समाज असतील ते आरक्षणासाठी करतायत, काही समाज आहेत ते त्यांच्या पुनर्वसनासाठी करतायत. निम्या प्रकारचे समाज निम्या प्रकारच्या गोष्टीसाठी शासनाकडे मागणी करतायत. त्यापैकीचा एखाद्या भागामध्ये जर समजा मुस्लिम समाजाला आरक्षणाची मागणी केली तर ती गैरमागणी असं मी म्हणणार नाही. कारण ते सुद्धा या देशाचे नागरिक आहेत आणि ते नागरिक काय स्वातंत्र्यानंतर आलेले नव्हे, स्वातंत्र्यपूर्व काळापासून या देशामध्ये त्यांचं वास्तव्य आहे आणि हे वास्तव्य त्यांच्या पिढ्यानपिढ्या ह्या देशामध्ये गेलेल्या आहेत. पिढ्यानपिढ्या लोक ते या ठिकाणी राहत आहेत, त्यांची घरंदारं आहेत, त्यांची मुलं बाळं आहेत, त्यांची शेती आहे, त्यांचं सर्व शिक्षण सगळं या ठिकाणी झाले. त्यांनी शिक्षण संस्था निर्माण केलेल्या आहेत, इतर शिक्षण संस्थेमध्ये ते सभासद आहेत. निम्या सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्या जलंगणामध्ये ते एकरूप आणि एक समज झाले. ते काय अतिरेकी लोक नव्हे. आणि मग त्यांना कुठच्या तरी देशामध्ये काहीतरी होतंय अशा पद्धतीनं लोकांमध्ये भडकवायचं. आज पाकिस्तानमध्ये जर समजा हिंदू समाजाच्या लोकांना काय मारझोड होत असेल त्यांच्या म्हणण्याप्रमाणे किंवा काय होत असेल तर पाकिस्तान नजीकचा राष्ट्र आहे, तिथे काही घडलं तरी ताबडतोब मीडियावर येतं आहे. जर अशा पद्धतीचं काही घडलं असतं तर निश्चितपणे ते मीडियावर आलं असतं, परंतु आमच्या कुठे बघण्यात नाही, आमच्या वाचण्यात नाही. आणि जर खरंच अशी परिस्थिती आहे तर आमच्या देशाचे पंतप्रधान त्या देशात जात आहेत, त्यांच्या राष्ट्राध्यक्षांना मिठी मारतायत, त्यांच्या वाढदिवसाला हजर राहत आहेत. तर अशी घटना घडली असती तर पंतप्रधान त्या ठिकाणी हजर राहिलंच नसते. काय काय वक्तव्य काय होतं, कशा पद्धतीनं हे होतं? की जर समजा हा समाज जर त्यांच्या आरक्षणासाठी रस्त्यावर उतरला तर त्यांना परत जाऊन देणार नाही, तर अर्थ काय होतो? परत जाऊन देणार नाही म्हणजे ही एक धमकी झाली ना. म्हणजे ही अशा पद्धतीची धमकी एखाद्या समाजाला देणं आणि त्या भारताच्या नागरिकाला देणं ही गोष्ट काही बरोबर नाही. आणि म्हणून आमचा त्यांचा निषेध करण्यासाठी ही पत्रकार परिषद मी आज बोलवली होती आणि त्याच्या आपल्या तेच सांगतो की ही अशा पद्धतीने एका जबाबदार नागरिकांना असं स्टेटमेंट करणं आणि एखाद्या समाजाला दुखवणं ही गोष्ट बरोबर नाही. अनेक वेळेला ह्या समाजाला टार्गेट केलं गेलं आणि हे टार्गेट करताना त्या वेळेला आम्ही त्या समाजाच्या पाठीशी राहिले ना. त्या एका मुस्लिम समाजातील इतर समाजांबरोबर पण ज्या वेळेला काही आपत्ती आल्या, काही वेळेला त्यांना अडचणीत आले, त्यावेळेला देखील आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलो. कारण पवार साहेबांनी आम्हाला अशी शिक्षण दिलं आहे की समाजकारण करताना सर्व समाजाला बरोबर घेऊन जायचं आहे आणि त्याच्यापैकी मुस्लिम समाज हा एक घटक आहे आणि त्या घटकाबरोबर आम्ही निश्चितपणे त्यांच्या जे आहेत. एखादा अतिरेकी असेल तर आता मग कसाब आला होता, कसाबनी जो अतिरेकी केला त्याला शासन घडवलंच ना. जो एखादा कोण बाहेरनं आला असेल तर त्याला आपण हे करत नाही, परंतु जो इथला पारंपरिक रहिवासी आहे तर तो हा देशाचा नागरिक आहे आणि तो आपल्या संरक्षण खात्यामध्ये कामाला आहेत, भारताच्या महत्त्वाच्या खात्यामध्ये आहेत, शिक्षण संस्थेमध्ये आहेत, सगळ्या ठिकाणी कामाला आहेत. आदित्य ठाकरेंनी ज्याला पद्धती पेपरला वाचले की पुलाचं उद्घाटन केलं म्हणून त्यांच्यावर केस दाखल केल्या गेले. तर पुलाचं उद्घाटन करणाऱ्यावर जर केस दाखल होते तर एखाद्या समाजाला अशा पद्धतीनं धमकी देण्यामध्ये केस दाखल झाली पाहिजे. पण तो केवळ त्यांच्या पक्षाचा असल्यामुळे त्यांच्यावर जर केस दाखल होत नसेल तर ती ह्या लोकशाहीला धरून होणार नाही. काय वाटतं पक्षाची भूमिका कशी राहिलेली आहे आणि फक्त निषेध व्यक्त केला, काय वाटतंय गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत? निश्चित व्हायला पाहिजेत, कारण ज्याने गुन्हा केला त्याच्यावर गुन्हा निश्चितपणे व्हायला पाहिजेत.
मग तो कदाचित यांच्या बाबतीत असेल. 20 वर्षापूर्वीची मलिकांची केस काढता काय, आणि आता हे जर एखाद्या समाजाला जर समजा त्याला एक धमकी दिली असेल तर त्याची कुठेतरी दखल शासनाने घेतलीच पाहिजे ना. राज्य शासनाने घेतली पाहिजे, केंद्र शासनाने घेतली पाहिजे. त्यामुळं त्यांच्यावर ॲक्शनही व्हायलाच पाहिजे. कृष्णकांत साळगावकर, टीव्ही 9 मराठी, चिपळूण, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.